नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये विदर्भातील बहुतेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अशातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारताच्या काही भागात तसेच विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गडगडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवलाय. संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी पर्यंत 3 दिवस विजा आणि गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचं योग्य नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आलाय. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या 5 जिल्ह्यांमध्ये ही तीव्रता अधिक राहील असा अंदाज आहे. सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमानात वाढ होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी थंडी आणि दुपारी उकाडा अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मात्र फेब्रुवारीचा शेवटचा संपूर्ण आठवडा ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जाणार असल्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुणे, मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.